अगं शिवा, तुला असं काय मंत्र बोलला की तू माघार घेतलीस? अयो, शिवा काही असा मंत्रबिंत्र बोललेला नसतो. मग काय बोलला तो? काही नाही. असं कसं काही नाही? अगं आमच्या कोणाचंच ऐकलं नाहीस तू, पण ते शिवाचं ऐकलंस. हे बघ शक्ती, शिवाने मला काहीही सांगितलेलं नसतं आणि काहीही सुचवलेलं नसतं. महादेवाच्या मंदिरात शंभू महादेवानेच मला चांगली बुद्धी दिली आणि योग्य मार्ग दाखवला असं समज. तू आणि शिवा दोघांनी काही ठरवलंय का ग की शक्तीने प्रश्न विचारला की त्याचं उत्तर महादेव असं सांगून टाकायचं? दोघांचंही उत्तर सेम, महादेवाने योग्य मार्ग दाखवलाय म्हणे. बरोबर असतं. असं कसं बरोबर आहे? जर महादेवानेच योग्य मार्ग दाखवला तर त्याने तुला घराच्या बाहेर कसं पडू दिलं? घराच्या आतच का नाही अडवलं त्याने तुला? शक्ती, इथून जाताना असं काही वाटलं नव्हतं बघ, पण महादेवाच्या मंदिरात मी गेले ना, तिकडचं शांत आणि आध्यात्मिक वातावरण, त्यामुळे माझं मत बदलायला भाग पडले बघ. 2 मिनिटं महादेवासमोर उभी राहिले ना, तर जणू महादेवानेच हे शहर न सोडून जाण्यासाठी माझ्या मनात विचार टाकला बघ. काय महादेवाने तुझ्या मनात विचार टाकला? हं. अम्मा प्लीज, मला पटेल असं तरी बोल ग. आणि प्रत्येक गोष्टी देवाला मध्ये आणायची काही गरज नसते. अमुक तमुक काही वाईट झालं की सगळ्याचा दोष नशिबाला किंवा राशीतल्या ग्रहताऱ्यांना द्यायचा, आणि थोडंसं काही चांगलं झालं की सरळ सरळ सगळ्याचं क्रेडिट त्या अस्तित्वात नसलेल्या देवाला देऊन टाकायचं. विचित्र आहे तुमचं सगळं. शक्ती, देणार चांगल्या गोष्टीचं क्रेडिट आम्ही आमच्या देवाला देणारच. आमचा विश्वास असतो त्याच्यावर. तुझा नाहीये ना म्हणून तुला हे पटत नसतं बघ. पण शक्ती, तुला सांगते, एक दिवस हे सगळं तुला पटेल बघ. हे बघ, खीर अजून तयार झाली नसते. उकळी आली ना खिरीला की मी तुला बोलवते. तोवर आत जाऊन बसतो. मला खरं काय ते कळल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये. अगं पण तिथे बस स्टॉप आहे, माहिती आहे ना? हो. तुम्हाला बस मिळेल तिकडे. हा, आणि काय काम लागले तर सरकार बोलवतीलच तुम्हाला. चला चला, या दोघांना सोडलं तर आम्हाला जाऊन भेटला पाहिजे. नाही नको, आता शक्ती असेल ना घरी, गेलो तर परत माझ्यासमोर प्रश्नपत्रिका घेऊन बसेल. तिच्यासमोर आम्हाला खरं कसं सांगायचं? घे, तुझ्या लाडक्या आणि विश्वासातल्या माणसाचा फोन आहे. बघ बघू काय म्हणतोय. हॅलो अम्मा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. अहो, हॅलो शिवा. हा हा हा, ये तू संध्याकाळी ये. तुझ्या 2 मित्रांना घेऊन ये. मी खीर बनवते. खीर? हो, भरपूर बनवली आहे बघ. नाही 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 नाही, बाजारातून काही घेऊन नको येऊस बघ, भरपूर आहे खीर. फक्त तुम्ही या. हॅलो हॅलो शिवा, आता मी ठेवते बघ, माझी खीर करपेल. नाहीतर या संध्याकाळी मी वाट बघते. चल ठेवते मी. अम्माने माझं काहीच का ऐकून घेतलं नाही? असं का? हा, कदाचित तिच्या समोर इडली सांबार असणार. बरोबर, जाम हुशार आहे अम्मा. पण जाऊ दे, संध्याकाळी जाऊनच बोलतो अम्माशी. आता मिशन नाना. मी करत नसलेल्या व्यसनांबद्दल नको नको ते खोटं खोटं सांगितलं ना इडली सांबारला, तर जाबच विचारायचंय मला. नाना, आलोच मी आता. हे कसले फोटोज आहेत? आपल्या बंद पडलेल्या फॅक्टरीचे फोटोज आहेत. अच्छा, मग मला का दाखवते असे? या फॅक्टरीला जाळायचंय. काय जाळायचे? हो,
आणि फॅक्टरीला जाळून आपला चेटकोबा येणार आहे का मानव रूपात? काही काय बोलते तुम्ही? आधी ऐकून तरी घे, लगेच स्वतःवरून स्वर्ग गाठू नकोस. या फॅक्टरीत अजूनही 4 केअरटेकर काम करतात. एकदा का ही फॅक्टरी जाळली की त्याच्यासोबत ते 4 केअरटेकर सुद्धा. अच्छा, हे खूप चांगली आयडिया आहे. प्रिन्स, तुम्ही हे कधी करणार आहात? उद्याच. उद्या? म्हणजे त्या 4 केअरटेकरचा बळी केला की माझा चेटकोबा मानव रूपात येणार? हो. बा चेटकोबा, तुझी इच्छा उद्याच पूर्ण होणार. तयार राहा. आले 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 तू असा का वागला हा? शिवा, मी तुझ्याबद्दल कुणाला काय बी सांगितलेलं नाही, सांगून ठेवतो. आणि माझ्यावर आरोप करू नको. आधीच सांगतो तुला. गेले गेले गेले. हे रांजा, मजा बघ, आपण मजा बघायचं काम करायचं. आले 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 आले. ये नंद्या, मला लपीव, मला लपीव. नाना नाना, हे कुठे गेला? कुठे गेला? हे नंद्या, हा कुठे गेला नाना? नाना नाना, मला काय माहित, मला माहित नाना कुठे, नाना कुठे माहित ना. मला पण नाही माहित, मला पण नाही माहित. थांब, तिथे पळतो. ले पळालास, दमलास ना. बस 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 येते बस. पळून पळून दमला असशील ना. हा, आता कुठे पळशील? चल सांग आता, बऱ्या बोलानं सांग. तू माझ्याबद्दल खोटं खोटं सांगून तिचे कान का भरले? का तिला असं बोललं की मी दारू पितो, जुगार खेळतो? बोल. काय असं सांगितलं तुम्ही नाना? हो, आमच्या भावाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही. असे बोललात नाना? आता खरं खरं सांग ना, तर माझ्यापेक्षा वाईट मीच. अरे ऐकून तरी घे. तुला आईची शपथ आहे. घातली, वंदीची शपथ घातली. नाना, नवीन लपड आहे. अरे वंदी ह्याची आई माझी बायको. हो, सॉरी सॉरी सॉरी, हाय सॉरी. तू असं ऐकणार नाहीस. मग ऐक, मी तुझ्याबद्दल त्या पुरीला खोटं सांगितलं कारण ते माझ्या भल्यासाठी होतं. तुझ्या भल्याचं होतं म्हणजे? तुझी आणि त्या पुरीची जन्मपत्रिका मी माझ्या मित्राला दाखवली तुझ्या लग्नासाठी. त्यानं पत्रिका बघून सांगितलं ह्यांचं एक बी गुण जुळत नाही. पुढं तो असा म्हणला, जर चुकून यांचं लग्न झालं तर पोराचा बाप म्हणजे मी मरून जाईल, मरून जाईल. अरे तुम्ही हसताय, माझ्या मरणावर तुम्ही लोळून हसताय. अरे नाना, नाना मी हसतो. अरे एक अरे आम्ही हसतोय कारण, बरं सांगतो मी. हे बघ, मी का हसतोय त्याचं कारण सांगतो, पण हे बाकी कोणाला सांगायचं नाही याचं